वेलकम टू एबीडी एज्युकेशनल. काहीच यूजीसी नेट आणि सेट या दोनही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट हा सर्वांसाठी कॉमन असतो. याच पेपरसाठी आपण पूर्णपणे क्रॅश कोर्स पाहत आहोत. त्यामध्ये आपण सुरू केला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. काहीच याआधी रिसर्च ॲप्टिट्यूड हा पूर्णपणे आपण टोटल 15 लेक्चरमध्ये कव्हर केला आहे आणि टीचिंग ॲप्टिट्यूडचे देखील 2 लेक्चर मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी कृपया पहिले लेक्चर पहा, त्यानंतर हे लेक्चर पहा, कारण हे टीचिंग ॲप्टिट्यूडचं पार्ट थर्ड म्हणजे थर्ड लेक्चर आहे, कारण सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये चाललेले आहेत. तर गाईज हे लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉईन करून ठेवा, जेणेकरून कुठलंही अपडेट असेल, कोणतीही PDF असेल तिथेही तुम्हाला अवेलेबल केली जाईल. तर हे पहा गाईज, आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत फेजेस ऑफ टीचिंग. ठीक आहे, टीचिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि फेजेस ऑफ टीचिंग एक छोटा टॉपिक आहे, दोन्ही आपण ते या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. अगदी 10 मिनिटाचं एवढं होईल आणि सर्व तुमचे 2 टॉपिक आहे पूर्णपणे कव्हर होतील. तर सुरू करूया. तर बेसिकली 3 फेज असतात टीचिंगच्या. म्हणजे टीचिंग आपण करतो, टीचिंग करण्यावेळेस आपण काही गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करत असतो. म्हणजे बेसिकली आपण रिसर्च करताना पहिला प्लॅन करतो, ठीक आहे, त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी करतो. तसंच टीचिंग करताना देखील तुम्हाला काही फेजेसमधून पार जावं लागतं. तर गाईज हे पहा, डायरेक्टली 3 फेजेस आहेत. फर्स्ट आहे प्री ॲक्टिव्ह फेजेस ऑफ टीचिंग. ठीक आहे, यामध्ये काय असतं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. यामध्ये आपण पहिल्यांदा टीचिंग करण्याआधी काही गोष्टी डिटरमाइन करतो. म्हणजे टीचिंगचा आपला ऑब्जेक्टिव्ह काय असेल, गोल काय असेल, ठीक आहे, आपण जे शिकवणारे पाठ वर्गामध्ये त्याचा आपलं ऑब्जेक्टिव्ह काय असेल आपण ते डिटरमाइन करतो. त्याचबरोबर जे टीचिंग करायचं आहे ते आपण कुठल्या पद्धतीने करणार आहे ते डिटरमाइन करतो. इन शॉर्ट आपण टीचिंगचा पूर्णपणे प्लॅन करतो. त्याला म्हणतो आपण प्री ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. म्हणजे यामध्ये आपण ॲक्च्युली टीचिंग करत नाही, फक्त टीचिंगचा प्लॅन करतो. ठीक आहे, याला म्हणतो आपण प्री ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. बेसिकली शॉर्टमध्ये सांगायचं तर तुम्ही पहा, म्हणजे कॉलेज जॉईन केल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाता आणि डायरेक्टली वर्गामध्ये शिकवायला जात नाही. पहिल्यांदा स्टाफ रूममध्ये जाता, जे वर्गामध्ये शिकवायचं आहे त्याचं पुस्तक एकदा पाहता, नजरे खालून एकदा पुस्तक घालता आणि त्यामध्ये तुम्ही ठरवता की आज वर्गामध्ये हा पाठ शिकवायचा आहे, याच्यातले पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ते झालं प्री ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. म्हणजे क्लासरूममध्ये जाण्याआधी तुम्ही जे गोष्टी डिटरमाइन करता, जो प्लॅन करताना क्लासरूममध्ये गेल्यावर आपल्याला हे करायचं आहे, तो प्लॅन म्हणजे प्री ॲक्टिव्ह फेज. ठीक आहे, कळालं असेल. नेक्स्ट आहे इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. आता यामध्ये जो आपण फर्स्ट प्लॅन केलेला आहे तो इथे इम्प्लिमेंट करणार, म्हणजे आपण क्लासरूममध्ये जाणार. म्हणजे यामध्ये काय म्हणलं आहे, धिस फेज रेफर द एक्झिक्युशन ऑफ प्लॅन अल्सो नोन ॲज ॲक्च्युअल क्लासरूम टीचिंग. ठीक आहे, कारण यामध्ये आपण ॲक्च्युली शिकवतो क्लासरूममध्ये. म्हणजे फर्स्ट फेजमध्ये आपण फक्त प्लॅन करतो की कशा प्रकारे शिकवायचं आहे, आपले काय ऑब्जेक्ट असणार, काय गोल असणार, हे फर्स्ट फेजमध्ये आपण डिटरमाइन करतो. सेकंड फेजमध्ये काय करतो आपण, इंटरॅक्टिव्ह फेजमध्ये ते ॲक्च्युली शिकवतो आपण, इंटरॅक्शन घडून येतं स्टुडंट अँड टीचरमध्ये. याला म्हणतो आपण इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. इथं तुमचं ॲक्च्युली क्लासरूमशी संबंध असतो. तुम्ही क्लासरूममध्ये गेल्यानंतरची जी फेज असते ना त्याला म्हणतो आपण इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. आणि थर्ड लेवल आहे पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. म्हणजे पोस्ट स्टेप, म्हणजे इंटरॅक्टिव्हमधून तुम्ही बाहेर आल्यानंतर पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग असते. यालाच इव्हॅल्युएटिव्ह स्टेज असं देखील म्हणतो. म्हणजे क्लासरूममध्ये आपण जे शिकवलं आहे, आपलं इंटरॅक्टिव्ह स्टेज कंप्लीट झाली, आता आपलं शिकून कंप्लीट झालं आहे, त्यानंतर आपण इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करतो की आपण जे शिकवलं ते विद्यार्थ्यांना कळलं का. त्यासाठी आपण क्विज असतील, ठीक आहे, किंवा क्वेश्चन आन्सर असतील, हे सेशन घेतो. कशामध्ये, पोस्ट ॲक्टिव्ह फेजमध्ये. यामध्ये बेसिकली आपण फक्त इव्हॅल्युएट करतो, जे आपण शिकवलं आहे तो परफॉर्मन्स विद्यार्थ्यांना कळलं का, आपण योग्य प्रकारे शिकवलं का नाही, याचा आपण इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतो. कशामध्ये, पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. तर बेसिकली काहीच 3 ह्या फेज आहेत आणि यावरच क्वेश्चन फ्रिक्वेंटली एक्झाममध्ये दिसत आहे. तर पुन्हा रिपीट करतो, शॉर्टमध्ये पहा. फर्स्ट आहे प्री ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. यामध्ये फक्त आपण प्लॅन बनवतो, आपले ऑब्जेक्टिव्ह काय असेल, ठीक आहे, आपलं गोल काय असेल टीचिंग करण्याचं, किंवा आज कुठला कंटेंट शिकवायचा आहे याचा आपण प्लॅन बनवतो, त्याला म्हणतो प्री ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. सेकंड आहे आपण प्लॅन वगैरे बनवलं, आपलं ऑब्जेक्ट ठरलं, त्यानंतर इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. यामध्ये आपण ॲक्च्युली शिकवत असतो वर्गामध्ये. म्हणजे वर्गामध्ये तुम्ही गेल्यानंतर जी फेज सुरू होते ना ती असते इंटरॅक्टिव्ह. इथं शिकवता शिकवता तुम्ही प्रत्येक गोष्टीचं आपलं जे टार्गेट आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असेल, गोल असेल, कंटेंट असेल, तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतो आपण इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. आणि थर्ड आहे पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंग. यामध्ये तुमचं कंटेंट शिकून झालेला असतो, तुम्ही जे शिकवलंय त्याचं इव्हॅल्युएशन करण्याचं काम करता. कशामध्ये, पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंगमध्ये. म्हणजे ॲक्च्युली आपण जे शिकवलंय ते योग्य शिकवलंय का, आपला परफॉर्मन्स कसा होता, आपण जो परफॉर्मन्स आहे तो मेजर करण्याचा प्रयत्न करतो, इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतो. कशा थ्रू, मग विद्यार्थ्यांना क्विज द्यायच्या किंवा क्वेश्चन आन्सर विचारायचे, त्यामार्फत आपण आपला परफॉर्मन्स जज करतो. कशामध्ये, पोस्ट ॲक्टिव्ह फेज ऑफ टीचिंगमध्ये. आता एक क्वेश्चन असा आलता
नेट एक्झामला आलता 2020 आलता मे बी, ठीक आहे. तर कुठल्या लेवलमध्ये तुम्ही तुमचा परफॉर्मन्स हा मेजर करता किंवा इव्हॅल्युएट करता, तर बेसिकली थर्ड लेवलमध्ये आपण काय करतो, आपला परफॉर्मन्स असेल तो मेजर करतो, इव्हॅल्युएट करतो आणि आपल्या परफॉर्मन्समध्ये काय काय सुधारणा आणू शकतो याचा पण एक आयडिया आपण याच्यातून घेत असतो, ठीक आहे, पोस्ट ॲक्टिव्ह फेजमधून. लक्षात ठेवा बेसिकली 3 लेवल आहेत आणि खूप सोपे आहे. फर्स्ट लेवल म्हणजे क्लासरूम जाण्याआधीची, सेकंड तुम्ही क्लासरूम गेल्यानंतर आणि थर्ड तुम्ही क्लासरूममधून निघताना बाहेर, ठीक आहे, इव्हॅल्युएशन करणार आपल्या परफॉर्मन्सचं, त्याला म्हणतो पण थर्ड लेवल. आता पहा नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग, की टीचिंगचे काही काही वैशिष्ट्य आहेत. एक छोटासा टॉपिक आहे, आपण तो कव्हर करून घेऊ आजच. यामध्ये बेसिकली आपण काही वैशिष्ट्य पाहणार टीचिंगचे आणि तेच वैशिष्ट्य एक्झामला येतील असं मी म्हणणार नाही. फक्त हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहेत, ते फक्त तुम्हाला पाहिजे आहेत आणि यावरून लक्षात घ्यायचं आहे की अशा प्रकारचे टीचिंगचे वैशिष्ट्य असू शकतात. बेसिकली ॲज इट इज कधी एक्झामला येत नाही, कुठल्याही पुस्तकातले कॉपी पेस्ट एक्झामला होत नाही. लक्षात ठेवा, एक्झामला काय करतात, जे क्वेश्चन पेपर सेटर असतात ते बेसिकली स्वतःच्या मनाने काही वैशिष्ट्य क्रिएट करतात आणि एक्झामला पुट आउट करतात. फक्त आपल्याला काय करायचं असतं, कन्सेप्ट क्लिअर करायची असते की वैशिष्ट्य म्हणजे, एक मिनिट, की वैशिष्ट्य म्हणजे काय असतं, टीचिंगची वैशिष्ट्ये कशा प्रकारे असू शकतात ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची. त्यासाठी काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ॲड केले आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे, टीचिंग इज ऑर्गनाइज सिस्टीम, इट नॉट नेसेसरी फॉर्मल स्ट्रक्चर. म्हणजे बेसिकली टीचिंग हे ऑर्गनाइज सिस्टीम आहे, पण ती नेसेसरी नाही की फॉर्मल स्ट्रक्चरच पाहिजे. म्हणजे इनफॉर्मल मार्फत पण अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात. फॉर्मल काय असतं, इनफॉर्मल काय असतं हे कम्युनिकेशनमध्ये मी सांगणारच आहे, पण तरी शॉर्टमध्ये सांगतो की टीचिंगचं फॉर्मल स्ट्रक्चर नसेल तरी चालतं. म्हणजे बेसिकली आपला कॉलेजचा, कॉलेज नाही म्हणू शकत आपण, पण स्कूल लेवलला एक गणवेश असतो, टाय वगैरे लावावा लागतो, बूट घालावा लागतात. आता इन केस एखाद्या विद्यार्थ्याने टाय पण लावला नाही, बूट पण घातले नाही, कुठलेही कपडे घातले आणि वर्गामध्ये जाऊन बसला, तर तो पण शिकणारच आहे, ठीक आहे, त्याला काही शिकण्यामध्ये अडचण येणार नाही, त्याला पण नॉलेज भेटणारच आहे. म्हणजे फॉर्मल स्ट्रक्चर असेल तरच विद्यार्थी शिकतो असं नाहीये, नॉट नेसेसरी, म्हणजे गरजेचं नाहीये ते, ठीक आहे, पण ते ऑर्गनाइज पाहिजे, पण फॉर्मलच पाहिजे असं काही नाही, इनफॉर्मली पण अनेक स्टुडंट शिकत असतात. नेक्स्ट आहे, टीचिंग इज अन आर्ट अँड सायन्स. लक्षात ठेवा, टीचिंग आर्ट पण आहे, सायन्स पण आहे. हा बेसिकली खूप वेळा क्वेश्चनला आलेला आहे ऑप्शन, की टीचिंग हे आर्ट अँड सायन्स आहे का? येस आहे. टीचिंगमध्ये आर्ट्स पण आहे, सायन्स पण आहे. कारण टीचिंगमध्ये तुम्ही तुमचं कौशल्य वापरून शिकवत असता आणि सायन्स का, तर अनेक प्रोसिजर तुम्ही तिथं वापरत असता, अनेक सायंटिफिक गोष्टी तिथं वापरत असता, ठीक आहे. म्हणून टीचिंग आर्ट ॲज वेल एज सायन्स आहे. नेक्स्ट आहे, टीचिंग इज अ प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी. येस, टीचिंग ही प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी. तुम्ही प्रोफेसर होता म्हणजेच तुमचं एक प्रोफेशन असतं, किंवा कोचिंग क्लास असेल किंवा कुठली गोष्ट असेल, ती एक प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, तिथं प्रोफेशन असतं, म्हणजे टीचिंग इज अ प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी, हे एक वैशिष्ट्य आहे. नंतर आहे, टीचिंग इज अ इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. येस, टीचिंग ही इंटरॅक्टिव्ह प्रोसेस काय, तर तिथे एक टीचर असतो, एक स्टुडंट असतो, दोघांमध्ये कम्युनिकेशन होत असतं, म्हणून टीचिंग इज अ इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जे क्लासरूम टीचिंग असतं ना, त्यालाच आपण ग्रुप डिस्कशन असं देखील म्हणतो. म्हणजेच तिथं इंटरॅक्शन होत असतं, इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे ती. जिथं डिस्कशन वगैरे होतं तिथं इंटरॅक्टिव्ह प्रोसेस असते. म्हणजे बेसिकली इंटरॅक्टिव्ह शब्दाचा अर्थ सांगतो, जिथं फीडबॅक हा प्रेझेंट असतो ना, तिथे इंटरॅक्टिव्ह प्रोसेस असते आणि टीचिंग ही इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. ठीक आहे, आताच पाहिलं ना आपण, बेसिकली 3 लेवल असतात टीचिंगच्या. जी थर्ड लेवल असते त्यामध्ये आपण काय करतो, क्वेश्चन्स आन्सर सेशन घेतो आणि स्टुडंटचा फीडबॅक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच टीचिंग इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे, टीचिंग इन्शुअर हॅव गुड सब्जेक्ट नॉलेज. म्हणजे टीचिंग करताना जो आपण सब्जेक्ट शिकवतोय त्याचं योग्य प्रकारे आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. बरेच टीचर असतात पहा, जे मॅथ्स शिकवतात किंवा इकडं आपण म्हणू शकतो कॉमर्स क्षेत्रात अकाउंटिंग वगैरे शिकवतात, कॉस्टिंग शिकवतात. ते काय करतात, प्रॉब्लेम सोडवतात, पण त्यांनाच प्रॉब्लेम टॅली होत नाही किंवा मॅथ्सचं त्यांनाच योग्य प्रकारे आन्सर येत नाही, त्यांचं आन्सर चुकतं. तर असं नको व्हायला. जो तुम्ही सब्जेक्ट शिकवताय तो योग्य प्रकारे तुम्ही त्यावर मास्टरी केलेली गरजेचं असतं. तुम्हाला त्या सब्जेक्टचं सर्व नॉलेज असणं गरजेचं असतं. म्हणजेच टीचिंग करताना तुम्ही जे सब्जेक्ट घेतलाय त्याचं इन्शुअर, म्हणजे तुम्ही त्याची खात्री करून घ्या की आपल्याला सर्व नॉलेज आहे का नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे, टीचिंग इज गोल ओरिएंटेड प्रोसेस. म्हणजे टीचिंगमध्ये काहीतरी ऑब्जेक्ट असतात. आताच पाहिलं ना आपण 3 स्टेज, त्यातल्या फर्स्ट स्टेजमध्ये आपण ऑब्जेक्ट डिटर्मिन करतो टीचिंगचं, म्हणजेच टीचिंग इज गोल ओरिएंटेड प्रोसेस आहे. आणि टीचिंग अकम्प्लिश व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे टीचिंग मागं अनेक ऑब्जेक्टिव्ह असू शकतात, आपल्याला माहिती. नेक्स्ट आहे, टीचिंग डेव्हलप लर्निंग प्रोसेस ऑफ स्टुडंट. म्हणजे टीचिंगमध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांना शिकवत नाही, तर त्यांची लर्निंग प्रोसेस आहे ती डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बेसिकली पहिल्यांदा आपण स्टुडंटला शिकवतो, त्यानंतर शिकून इतकी त्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे की त्यांनी स्वतः लर्न केल्या पाहिजे स्वतःहून गोष्टी. म्हणजे पहा तुम्ही, जे लहान मुलं असतात 1ली 2री 3रीचे, ते स्वतःहून कधी पुस्तक वाचायला घेणार नाही, पण तेच तुम्ही काय केले, जर 17वी
किंवा आपण म्हणू शकतो की मास्टरेट डिग्रीच्या मुलांकडे गेले तर लायब्ररीत ते स्वतःहून काय करतात, पुस्तक वाचत बसतात. त्यांना कोणी सांगत नाही तू हे पुस्तक वाचत बस, पण ते स्वतःहून वाचतात. हे चेंज कशामुळे झालेलं असतं, तर बेसिकली टीचिंगमुळं. म्हणजे लहान मुलगा कधी स्वतःहून पुस्तक वाचणार नाही, पण तोच मुलगा जेव्हा 18, 19, 20 वर्षाचा होईल तेव्हा तो स्वतःहून पुस्तक वाचतो. हे चेंज पूर्ण कशामुळे होतं, तर टीचिंगमुळे होतं. म्हणजे टीचिंग डेव्हलप लर्निंग प्रोसेस ऑफ स्टुडंट. स्टुडंटची लर्निंग प्रोसेस आहे ती टीचिंगमुळेच डेव्हलपमेंट होत असते. तर बेसिकली हे टीचिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे त्याला आपण वैशिष्ट्य असं म्हणू शकतो किंवा फीचर्स देखील म्हणू शकतो. तर गाईज आजचं लेसन हे होतं. लेसन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुन्हा सांगाल ज्या आपण लेवल्स ऑफ टीचिंग पाहिला किंवा फेजेस ऑफ टीचिंग पाहिला, या खूप महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि खूप बेसिक आहे. फर्स्ट लेवलमध्ये आपण वर्गामध्ये गेलेलो नसतो, प्लॅन केलेला असतो. सेकंड लेवलमध्ये आपण वर्गामध्ये शिकवत असतो आणि थर्ड लेवलमध्ये आपलं शिकून झालेलं असतं, आपण फक्त परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा बेसिकली 3 लेवल ह्या महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून, म्हणून मी तर त्यांना जास्त वेटेज दिलं आहे, वारंवार तुम्हाला सांगितलं आहे. तर आय होप तुमच्या लक्षात झालं असेल. त्या नोटवर नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून एक्झाम येऊपर्यंत तुमच्या योग्य प्रकारे मेमराईज राहील.